भाऊ काय सांगाल की इथे दोन तासापासून बिबट्या विश्रामगृहामध्ये थांबलेला होता आणि तुम्ही या ठिकाणी हजर झालेले आहे? नाही, असं आहे की मला 10 वाजता 10:30 वाजता मला जसं समजलं आम्ही आलेलो आहे, पण तो किती तासापासून थांबला हे काही सांगणे मला असं उचित नाहीये. पण हा त्यासाठी फॉरेस्टची टीम, पोलिसांची टीम, सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनची सगळी टीम आता इथे आलेली आहे. आणि मला असं वाटतं की 15-20 मिनिटात त्याला आता शूट पण केलेलं, त्याला गुंगीचं इंजेक्शन पण दिलेलं आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपण त्याला इथून रेस्क्यू करू. असं तुम्ही आज एक आक्रमक भूमिकेत दिसताय, दंडा तुमच्या आक्रमक म्हणजे अंगावर आला दंड पाहिजे की नाही? आक्रमक भूमिका नाही, देश संरक्षण आहे. पण ठीक आहे, आमच्या मुक्ताईनगर पहिल्यांदा झालं, जंगलाला वनवा लागलेला असल्यामुळे जंगली प्राण्यांचे शहराकडे थोडा जास्त वापर होतो असं मला वाटतंय. ठीक आहे, बिबट्याची दहशत स्वतः मदतीसाठी धावून गेली. कारण सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस बिबट्या निघाला त्यावेळेस समोर एक विश्रामगृहामध्ये तो आढळण्यास आला वॉचमॅनला. त्यावेळेस मी म्हणजे ड्युटीवरती हजर होतो आणि ज्यावेळेस ड्युटी संपल्यानंतर मी बस स्टॉपला हजर झालो की काय परिस्थिती बघू. बस वगैरे सर्व स्टॉप करण्यात आलेल्या होत्या, थांबवण्यात आलेल्या होत्या. मग बघण्यासाठी आलो तर त्यावेळेस तो एकदम समोर दिसला. त्या कारणाने मग सर्वजण मशागत करत होते. आपला माणुसकी म्हणून आपलं काहीतरी एक काम होतं की आपण मदत करावी, म्हणून त्यासाठी मी पण एक आपल्या एसटी महामंडळाच्या तर्फे का होत नाही असं का समजत नाही, त्या होत नाही, मी मदत करण्यास धावलो. आपलं काय नाव? माझं नाव सूरज भागवत सोनवणे. मुक्ताईनगर मध्ये पाहायला मिळाली आखरी जे बंद करण्यात आलं. बिबट्या सकाळच्या सुमारास इथे गेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चालणाऱ्या व्यक्तीला दिसला. त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापासून जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही. आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे. बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जो पाठ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे. तो सध्या बेशुद्ध करून इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परत बिबट्या जे आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचे. एकटे बिबट्याने बाहेर पडायचं नाहीये, खाली बसून शौच वगैरे जायचं नाहीये. तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे. या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झाले नाही, कुणी जखमी वगैरे काही नाही. आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केला आहे. ते आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते.